आता तुमच्याकडे आकडा एवढा मोठा झालेला आहे की तुम्हाला असं वाटतं की कोणाचं काय विचारलं नाही तरी चालेल, कोणाचं नाही ऐकलं तरी चालेल, कोणी काही बोलो आपण निघून जायचं, बोलायचं हा हा इकडे. पूर्वी कुठल्याही मंत्र्याची अशी हिम्मत नव्हती की प्लॅटफॉर्मवरती ह्या सभागृहाच्या फ्लोअरवरती एखादा शब्द दिला तर तो न पळायची. इकडे कधी मी प्रॅक्टिस बघितलेली नाही. इकडे एकदा शब्द गेला, आज घेतली ना. मी परत सांगतो, चांगल्याला चांगलं बोलणार आहे, चांगल्याला चांगलं बोलणार आहे मी. आज तुम्ही घेतली बैठक, मी बैठकीला आलो बैठकीला आणि तुम्ही बैठका घेता, परंतु मी आता हे जे सांगतोय मी काही खोटं सांगत नाही, रेकॉर्डवरच सांगतोय. जे काय झालंय तुम्हाला खरं म्हणजे काय माहितीये ना, आजकाल तुम्ही फुटबॉल चालू आहे, नाही आता उदाहरण सांगतो, फुटबॉल चालू आहे, तुम्ही बघा बदली खेळाडूच गोल मारतोय, बदली खेळाडूच गोल मारतोय, बदली खेळाडू गोल मारतोय, ते बदली आहेत. तुम्ही वर्ल्ड कपचा बोलताय का दुसरा काय? मी वर्ल्ड कपचा बोलतोय. वर्ल्ड कपचा मी काय म्हणलं, गोल मारतोय पण बदली खेळाडू मारतोय. तुम्ही मी फुटबॉल प्रेमी आहे, मी सगळ्या मॅचेस बघतो आणि त्याच्यामुळे मी बघतो की कोच बदली खेळाडू कधी पाठवतोय. ह्या सभागृहाला आता बदली खेळाडू येऊन तो खेळाडू आता परमनंट व्हायच्या मार्गावर आहे. आता आम्ही वाट बघतोय की नगर विकास खातं त्यांच्याकडे कधी जाते. नाही आता असं आहे ना की तुमची आम्हाला, अरे तुमची आम्हाला एवढी सवय झाली आहे की आता आम्हाला असं वाटायला लागलंय की हे खातं तुमच्याचकडे आहे. तर विषय असा आहे की प्रशासनाची पकड ही सरकारवर असायला पाहिजे, ब्युरोक्रॅट्सवर असायला पाहिजे. ब्युरोक्रॅट्स जर मस्ती करत असतील, ते जर तुमचं ऐकत नसतील, तर तुम्ही घोड्यावरती बसून काही फायदा नाही. हे माझे विषय आहेत. या विषयामध्ये छोट्या सगळ्या गोष्टी कुठे दररोज आम्ही ह्या सगळ्या विषयावरती आदळआपट करत बसायची. मागच्या वेळेला मी अमरावतीचा एक विषय काढला, ती देखील सभापतींकडे बैठक झाली. अमरावती येथे AWSच्या ज्या काही राखीव प्लॉट सर्वसामान्य लोकांना द्यायचे आहेत, जे EWS मध्ये बसत आहेत, ज्यांची EWSची कॅपॅसिटी आहे, म्हणजे ते त्या निकषामध्ये बसतात. आता नगरसेवक पण ते प्लॉट लागतात, ते सिद्ध झालेलं आहे, रेकॉर्डवरती आहे, तरी त्यांच्यावरती कारवाई नाही. नगरसेवक कसा EWS मध्ये बसू शकतो? अरे प्रामाणिक असला त्याचा पगार जरी दिला ना तरी तो मिनिमम वेजच्या वरती आहे. त्याच्यामुळे तो EWS मध्ये बसू शकत नाही. त्याचं मानधन त्याच्यापेक्षा जास्त आहे, अगदी खूप प्रामाणिक असला तरी, म्हणजे तुझ्यासारखा. म्हणूनच म्हटलं, तर ते माझं मत असं आहे की मी नवीन काहीच सांगत नाही. ज्या गोष्टी तुम्हाला कोण जुमानत नाहीये त्या जुमानण्यासाठी आमचा हा विषय आहे. आजचा विषय खरा म्हणजे मी एवढ्यासाठीच मांडतोय की मी खरं बोलणार नव्हतो, पण दरेकरांनी सांगितलं की तुम्ही कधीच आमचं कौतुक करणार नाही का? तर कौतुक करणं हे तुमचं काम आहे, आरसा दाखवणं आमचं काम आहे, ते आम्ही प्रामाणिकपणे करतोय. आता साधी गोष्ट आहे, मुंबईमध्ये आम्ही जातो